हे या प्रकारची विरगळ आहे। याच्यात सुद्धा शंकराची पिंड दिसते तुम्हाला। मुळात हे जे सगळे तुम्ही अवशेष बघतायत हे अवशेष आहेत प्राचीन विष्णू दामोदर मंदिर जे तुम्ही आता इथे बघताय त्या मंदिराचे हे जुने अवशेष आहेत। मला वाटते कारण जी विष्णूची मूर्ती आहे मी ते आता मॅपवरून घेईलच, त्या विष्णूंच्या मूर्तीच्या जी जो मूळ मूर्ती होती ती जिथून सापडली ते इथून करायची मला वाटतं हे तिथलंच मंदिर आहे। हे पुरातन मंदिर करायचे असं असेल महाराजांच्या काळात। आणि अशा प्रकारे इथे सर्व आहे। या ज्या भग्न अवस्थेत तुम्ही बघतायत ना